हॅपी शिवरात्री सर्वांना. शिवरात्रीच्या सकाळी सकाळी किचन मस्त स्वच्छ धुवून घेतलं, कारण सगळ्याचे उपवास. मग सगळी तयारी करून घेतली होती. शाबू वगैरे भिजू घातला आणि नंतर हे असे फ्रूट्स आणलेले होते. फ्रूट्स तर दिवसभर आता लागणारच आहेत, म्हणून असे बाहेर काढून ठेवले कॅरी बॅगमधून. आणि ही आहेत स्वीट पोटॅटो म्हणजे रताळे, ती पण बाहेर काढून ठेवली. आणि इथं स्वराचं चाललं होतं कालचे बेडशीट आणलेले टाकायची तयारी. बघा किती छान लुक वाटतोय. आणि व्हाईट कलरचे बेडशीट्स धुवायला जरा त्रास होईल, पण हे असा कपडा आहे की लगेच धुतल्या ते स्वच्छ होऊन जाईल. तर टाकल्या लुक असा चेंज झाला होता सोफ्याचा. आणि घर पण फ्रेश वाटतं ना असं बेडशीट चेंज केल्यावर. तसं मला छान वाटत होतं. आणि आजच वेळ होता संडेचा, तर मी टाकून घेतलं. आणि आत्ताच मी बेडशीट टाकल्यानं तू त्याच्यावर बसून खातेस असं मी तिला बोलत होते. देवाची मस्त अशी पूजा झाली होती ऑलरेडीच. आणि आजची पूजा कशी महाशिवरात्री स्पेशल अशी आहे. मग आम्ही फराळाचं करून घेतलं. त्याच्या आधी फ्रूट्सचा नाश्ता केला होता. दुपार झाली होती, मग असा आम्ही करून घेतला होता नाश्ता. थोडासा आराम केला नंतर. आणि नंतर केस खूपच पांढरे होत होते, म्हणून थोडासा डाय केला होता. तर डाय केलेला मी दाखवण्याचा ट्राय करते. ते काय मोबाईल व्यवस्थित पकडल्याच जात नव्हता माझ्याकडून. नंतर आधीच डोकं दुखत होतं, पण आता काय करणार, हाच एक वेळ भेटला होता आज संडेचा, म्हणून मी डोकं दुखत होतं तरी पण हेअर वॉश करून घेतला. थंड पाण्यानेच घेतला, थोडंसं नॉर्मल गरम. नंतर खूप दिवसापासून प्लॅन्टेशन राहिलं होतं आमचं तुळशीचं. तुळशी बाहेरच ठेवलेली दुसऱ्या पॉटमध्ये. मग म्हणजे त्याच्या प्रॉपर प्लॅन्टमध्ये ठेवून घेतली. चला तर भेटूया नेक्स्ट.